नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक कादंबरी या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी 9वा भाग वाचतो. स्त्री पुरुष प्रीती रती नातेसंबंध. स्त्री आणि पुरुष हे निसर्गाने निर्माण केलेले अनादी युग्म, परस्परांवर अनुरुक्त असलेले, परस्परांवर आकर्षित होणारे, त्यांच्या जाणीवेत नेणीवेत भावनिक, शारीरिक, वैचारिक, आध्यात्मिक आणि उदात्त निसर्गशील बंध अनुबंध निर्माण होणे नैसर्गिक असते. नृत्य, संगीत, शिल्प, चित्र, साहित्य अशा कलांमधून त्यांचा आविष्कार होत आलेला आहे. त्यामागील परस्परांच्या प्रीती रतिभावाला अग्रस्थान दिलेले आढळते. तत्संबंधित शृंगार रसाला रसराज म्हटले आहे. कथा कादंबऱ्यांच्या साहित्य कलाकृतींमध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, मानसिक जीवनाचे चित्रण केलेले असले तरी हे प्रीती रतिभावाचे नाते बव्हंशी मध्यवर्ती असतेच. मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांमध्ये हे नाते कसे असते थोडेफार पुनरावृत्त होणार असले तरी या संदर्भात ते स्वतंत्रपणे लिहावयास हवेच असेच ते आहे. वि. स. खांडेकर यांनी याच कोकण प्रदेशात राहून जीवनवादी उदात्त संस्कार करणारे लेखन केले. भारतीय संस्कृतीची संस्कार मूल्ये वाचकांना देणारे साने गुरुजी याच कोकण मातीतील. तेव्हा स्वतंत्र सृजनशील प्रज्ञा प्रतिभा असली तरी संस्कारक्षम बालतरुण वयात याच कोकणात माणूस आणि लेखक म्हणून वाढणाऱ्या या लेखकावर नकळत तो उदात्ततेचा संस्कार झालाच. सूर्यफूल कादंबरीत गिरगावमधील मध्यमवर्गीय चाळीत शेजारी शेजारी त्याचं तिचं बालपणापासूनचं किशोर वयापर्यंत शब्दाविना स्पर्शाविना वाढत आलेलं कोवळं प्रेम काळाबरोबर वेगळ्या वळणावर जाणार. कुणाबरोबर तिचं लग्न ठरलं आहे हे तिनं खचल्या भावस्थितीत त्याला सांगायला येणं, तिच्या खांद्याला त्याचा पहिलाच स्पर्श होणं, त्या स्पर्शानं तिचं नखशिकांत थरथरून जाणं, आपल्या खांद्यावरचा त्याचा हात बाजूला न करता तिनं तसाच ठेवणं, एक दिवस असं घडणार याची मला कल्पना होती सुमे, या त्याच्या घायाळ शब्दांतून त्याचं व्यक्त होणं. पण हुंडा देण्याची तिच्या वडिलांची ऐपत नसल्याने तिचे ठरत असलेले लग्न मोडू नये म्हणून त्याच्या चित्राला दिल्लीच्या बालचित्र स्पर्धेत पंडित नेहरूंच्या हस्ते पहिले बक्षीस म्हणून मिळालेलं 5 तोळ्यांचे सुवर्णाचे सूर्यफूल सुमीची भावबीज म्हणून तिच्या वडिलांकडे नेऊन देतो. हळुवार भावस्पर्शाने रेखाटलेलं हे उदात्त प्रेम लेखकाच्या प्रारंभीच्या लेखन काळातले 1966 सालचे त्याच्या संवेदनशील वयातील संवेदनशील मनाला हवेसे वाटणारे. त्याच्याही अगोदर 1962 साली अशाच शाळकरी वयात बाबीला भेटलेली परकर चोळीतील भावेणीची पोर देवकी, पिकलेल्या रातांब्यासारखी त्याला सुंदर दिसणारी, शाळेजवळच्या गडग्यावर एकमेकांची स्मिताची देवाणघेवाण करणारी, पुढील तरुणपणात त्याच भाविणीच्या मुलीला भाविणपणापासून आणि आत्महत्येपासून वाचवून आपल्या वाड्याच्या आवारात आत्ताच्या विवाहित बाबीने दिलेला आसरा आणि ती बालपणीची प्रीतीभावना मनात असूनही सांभाळलेलं निर्मळ नातं. एक दिवस तोल जाता जाताही सांभाळलेला. देवकी नुकती अंघोळ करून आली होती. तिच्या अंगावर फक्त आडवे वस्त्र होते. त्या तोकड्या वस्त्राचा पदरही नीट निघाला नव्हता. देवकी दोन्ही हात मागे उंचावून ओले केस झटकीत होते. तिचे उरोज विवस्त्र होते. तिच्या मांड्या उघड्या होत्या
आणि तिचा न्हावून आलेला रसरशीत सावळा देह. भाविक होत अगोदरच मोगरीच्या फुलाच्या सुगंधाने बेभान झाले होते. त्यांच्या शरीरात शिरलेला उन्माद अनावर झाला आणि ते आवेगाने पुढे सरकले. पण देवकी झर्रकन दाराआड झाली, दार खाडकन लावून घेतले आणि आडना सरकवला. आणि शर्मेचा एक तीक्ष्ण काटा त्यांच्या अंतर्यामी सलत राहिला. असह्य अपराधीपणा. आणि बघता बघता अळवाच्या पानासारखे ते थंड झाले. असा तिचा संयम आणि त्याचा अपराधीपणाचा भाव आणि आवर. शेवटही असाच, सावरणे आणि कायमचे निघून जाणे, उदात्ततेचा स्पर्श असलेले. भाविक होताला सर्प चावल्यानंतर कुणी नाही म्हटले म्हणून तिने आपल्या पाठंगुळीस बसवून आणणे, 11व्या दिवशी स्वतःच्या हाताने उघड्यावर अंघोळ घालणे, हे बघून रुमड्याने बिथरून तिचा मांगर जाळणे, त्याच्या घरावरचा बहिष्कार उठावा म्हणून गावकऱ्यांनी तिला गाव सोडून जाण्याची निर्वाणीची अट घालणे, या सर्व घटनांनंतरचा तो शेवटल्या रात्रीचा. बाबी काकांच्या लहानग्या रघुला मध्ये झोपवून दोघंही त्यांच्या 2 बाजूला झोपलेली. तिचं रघुला थोपटणं चालूच राहतं. रघुच्या पाठीवर थोपटणाऱ्या देवकीच्या हातावर बाबी काकांचा बळकट पंजा पडताच देवकीचा हात थांबला, किंचित थरथरला. तिच्या हाताने बाबी काकांचा हात हलकेच पकडला आणि मग तसाच घट्ट धरून ठेवला. एकात एक गुंतलेले हात रघुच्या पाठीवर स्थिरावून राहिले. सकाळ होण्यापूर्वी रघुला अलीकडे जवळ ओढून ती फुलाच्या अलगदपणे त्यांच्या शेजारी झोपली. त्यांच्या अंगाला अंग भिडवून ती निजली. त्या निद्रित पुरुषाला घट्ट आलिंगन दिलं. धडपडणारी वक्षस्थळे त्याच्या विशाल छातीला क्षणकाल भिडली. ओठांवर ओठ टेकावे अशी प्रबळ इच्छा उधाणून आली, पण रघुची चुळबुळ होताच कोरड्या ओठाने दूर झाली आणि कायमची दूर निघून गेली. त्याच्या घरावरचा बहिष्कार दूर व्हावा आणि त्याच्यावरचा कलंक दूर व्हावा म्हणून. असे हे कर्णिकांनी त्यांच्या पहिल्याच कादंबरीत रेखाटलेले स्त्री पुरुषांच्या निर्मळ प्रीतीमध्ये शारीर सुखाबाबत बंध घालणारे उदात्त पातळीवरचे प्रेम. शारीर लैंगिक सुखाबद्दल असेच एक विलक्षण निरभ्र नायिका रतनचे इथे या संदर्भात परत सांगण्यासारखं. शाळकरी वयात शिक्षकाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कवितांच्या अध्यापनावर भाळणारी, त्यांच्या कृष्णकमळीच्या फुलांसारख्या आणि येशू ख्रिस्ताच्या डोळ्यांसारख्या डोळ्यांकडे आकर्षित होणारी, या वयस्कर व्याधिग्रस्त शिक्षकाशी लग्न करून त्यांच्या मृत्यूपर्यंत 4 वर्षे सेवा करीत स्वतःच्या शरीराला त्यांच्यासाठी त्यांच्यापासून अस्पर्शित ठेवणारी. आणि ज्या मामेभावाला तिने सतत नाकारले आहे त्याचे झपाटलेपणाचे वेड घालवण्यासाठी तेच अर्ध अनावृत्त शरीर घेऊन जाते आणि त्याला आव्हान देते, तुला हवी आहे ना, तुला मीच हवी होते ना, मग मी आले आहे, माझे काहीही करायला तू मोकळा आहेस. व्याधिग्रस्त वयस्कर पतीच्या आरोग्यासाठी शरीर वासनांना परिपूर्ण त्याग अशा उदात्त प्रीतीचे येथे दर्शन घडते आणि नको असलेल्या पुरुषापुढे शारीर समर्पणाचे आव्हान हे एक विलक्षणच ठरते. शाळकरी वयात शिक्षकाच्या रसाळ अध्यापनावर मोहित होऊन शारीरतेचा स्पर्श नसलेल्या निर्भरशील पातळीवरच्या स्वप्नात रमणे हे कर्णिकांच्या आणखी एका कन्यकेमध्ये दिसते. त्याचीही प्रस्तुत विषयाच्या बाबतीत थोडी पुनरावृत्ती. जुईलीच्या शाळकरी पूर्वायुष्यात ती प्रभू मास्तरांमध्ये तिच्यातील फुलराणीचा रविकर गोचिरवाणा स्वप्नवत अनुभवते आणि तिच्यातील शिवांगी त्यांच्यातील संभाजीला स्वप्नवत बघत राहते. कर्णिकांना शारीरिकतेच्या पलीकडल्या या अशा काव्यात्म निर्भरशीलतेचे कौतुक आहे असे या त्यांच्या 3ही कन्यकांच्या संदर्भात वाटत असते. जुईलीच्या संदर्भात फक्त शाळकरी जुईली. कर्णिक
स्त्रीच्या शारीर रूपाचे संवेदन शब्दरूपात परावर्तित करताना त्याला अगदी निर्भर काव्यात्मक पातळीवर अनुभवतात, त्याला पुरुषी वासनेचा स्पर्शही होऊ देत नाही. त्यांच्या जुईलीने सारी वस्त्रे उतरवून आपल्या उभार देहाकडे भुलून पाहिले. उन्हात केशराच्या कांडीसारखी तिची कांती चमकत होती. फुलू आलेल्या कमळाच्या कळ्यांप्रमाणे तिचे कुवर स्तन दिसत होते. स्वतःशीच लाजून ती पाण्यात उतरली. डोहातील नितळ पाणी तिच्या हासऱ्या लाजऱ्या मुखाकडे पाहून जणू स्मित करत होते. डोहातील चांदीच्या पोटाच्या चिमुकल्या मासोळ्या हेही जणू तिचेच वर्णन तिच्या पावलांभोवती घुटमळत होत्या. पुरुषाचे उघडे उभार पौरुष शब्दरूपात उघड करणे अपूर्वच, आणि तेही स्त्रीच्या डोळ्यांसमोर विलक्षणच. कर्णिकाच्या लेखणीतून उतरलेले हे उघडे उभार पौरुषही मानवी वासनाधीन शारीरिकतेच्या पलीकडे नेणारे. संधिकांमधील मालती स्तिमित होऊन न्याहाळत होती. पुरुष असा डोळे दिपवणारा असतो, क्षणभर भीती वाटावा असा, पण दुसऱ्या क्षणी त्याला सर्वस्वाने आपल्यामध्ये सामावून घ्यावा असाही. त्याची ताठर उभारी दिपवणारी, भिववणारी आणि विलक्षण हवीशी वाटणारी. ते पाहून ती थरारली होती, भयचकित झाली होती. पुरुष असतो तरी कसा? त्याचं पौरुष कशात असतं? एसकेने तिला आपल्या पूर्ण विकसित झालेल्या उद्दीपित पौरुषाचे दर्शन घडवले होते. तिला आठवले, गावच्या देवराईतील स्थानेश्वराचे प्राचीन काळीथर, पाषाणाचे उभारलेले शिवलिंग, पौरुषाचे देवत्वयुक्त वैभव. नम्र होऊन नमस्कार करावा असे वाटणारे. आणि मग इथेही शारीर वासनेला बंधारा घातला जातो. मालतीचे ते मिलनोत्सुक संपूर्ण विवस्त्र सर्वांग आणि एसकेचे हे उभार ताठर उघडे शिवलिंग, पण दोघेही एकमेकांना आवरतात, सावरतात. दोघांमधले पावित्र्य, चारित्र्य देवत्वाप्रमाणे अभंगच राहते. कथेच्या मागणीनुसार आणि व्यक्तिरेखेच्या वृत्ती विकारांनुसार कर्णिकांच्या कादंबरीत उत्कट शारीर भोगाचेही उत्कट अनुभव असतात. सनदमधील GADचे ॲडिशनल सेक्रेटरी वयस्कर माथुर यांची स्वयंपाके, तिच्याबद्दल अनेक रंगीबेरंगी गोष्टी ऐकलेल्या, सावळी, विलक्षण पाणीदार डोळे, घनदाट लांबसडक केस, अतिशय सेक्सी बांधा, विशेषतः डोळ्यात भरणारे उन्नत उरूज, ज्याच्यावर पदर फारसा ओढून न घेतलेला. तिने ट्रेमधून चहा आणला. ट्रे ठेवताना ती ओणावली, तसे तिचे भरदार उरूज संदीपला स्पष्ट दिसले. क्षणार्धात एक तीक्ष्ण वीज त्याच्या उभ्या देहातून फिरून गेली. त्याच्या नजरेचा खेळ बेबीलाही वाचून राहिला नाही. सपापल्यासारखं होत तिनं पदर घट्ट लपेटून घेतला. तशी तिची छाती डोळ्यात अधिकच खोपू लागली. शी इज टू मच सेक्सी. बेबी आतून बाहेर आली. तिनं सौंदर्य प्रसाधन केलं होतं. नवी साडी नेसली होती. मैं जरा जाके आती हूँ म्हणत संदीपकडे जणू खूप ओळख असावी तशी हसली. संदीपला वाटलं, मघापेक्षा तिची हालचाल अधिक सेक्सी आहे. इथं 9वा भाग थांबवतो. धन्यवाद.